नमस्कार, प्रतिभाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। वांग्याची भाजी म्हटलं तर सर्वच जण आवडीने खातात। मग काळा मसाल्यातील वांगा असो, हिरव्या मसाल्यातील वांगा असो, वांग्याचं भरीत असो किंवा वांग्याचे कुरकुरीत असे काप असो, तर आज आपण असे चटपटीत कमीत कमी वेळेत होणारी आणि अगदी एकदा खाल्ली की चव जिभेवर रेंगाळत राहणारी डाळ वांग्याची भाजी बनवणार आहोत। तर चला कशी बनवायची ते पाहूयात। तर सगळ्यात अगोदर पाहू शकता आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे। तर ही एक मूठभर मी चण्याची डाळ 1 तासभर पाण्यात भिजत ठेवली होती आणि छान अशी भिजलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि हे मी इथे घेतलेले आहे वांगे। तर हे आहे गावठी वांगे म्हणजे काटेरी वांगे। काटेरी वांग्याची भाजी खायलाही छान लागते। तर मी ते 4 वांगे घेतलेले आहे धुवून। आणि काय केलेलं आहे, एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याची मी काप करून घेतले आहे। त्याच आपल्याला लसूण खोबरे बनवायचं आहे। आणि हा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा दाणेदार कूट घेतलेला आहे अर्धी वाटी, कोथिंबीर आणि ते लसूण लागणार एक अख्खी लसूण कांडी। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि हे असे जे उभे करून घेतलेले काप आहे खोबऱ्याचे ते मिक्सरमध्ये टाकून आता हे असंच बारीक करायचं आहे, पाण्याचा वापर करायचा नाही आहे। आणि नंतर आपण हा लसूणसुद्धा त्यामध्येच बारीक करून घेणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण खोबरं बारीक करून घेऊया। तर पाहू शकता खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, याला भाजायची गरज नाही, काही नाही। आता खोबरं बारीक करून घेतलं, जेवढं बारीक करून घेतलं तेवढं बारीक करून घ्या। आता काय करायचं, ह्याच्यामध्येच हा सोलून घेतलेला एक अख्खी लसूण कांडी ती टाकूयात, ही सुद्धा बारीक करून घ्यायची आहे। आणि बघा छान असं बारीक करून घेतलेलं आहे। जेवढे छान बारीक करून घेतले तेवढं बारीक करून घ्या, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता हे लसूण खोबरं वापरून तुम्ही बऱ्याच प्रकारच्या भाज्या बनवू शकता। आता चला मसाला बनवून घेऊया। आता हा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा दाणेदार कूट। तर 4 वांगी असल्यामुळे मी इथे 2 चमचे बरोबर भाजलेल्या शेंगदाण्याचा घेतलेला आहे दाणेदार कूट। आता हे घेऊया लसूण खोबरं। तर इथे 2 चमचे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला होता आणि 2 चमचे घेऊया लसूण खोबरं। आता हे लसूण खोबरं जे आहे ना ते जास्त बनवून ठेवलेलं आहे, कारण त्याचं आपण भरलं वांगं तर आपण आज बनवतोच आहे, पण भरलेली भेंडी, भरलेली शिमला मिरची अशा भरलेल्या भाज्या बनवण्यासाठी हे उपयोगी पडतं आणि खराबसुद्धा होत नाही, 10-15 दिवस ते टिकतं। तर चला आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे। तर सगळ्यात आधी 1 चमचा जिरे घेतले आणि हे घेतलेले आहे 2 चमचे मी मिरची पावडर, तिखट तुमच्या प्रमाणानुसार। काळा मसाला घेतला 1 चमचा आणि हा दुसरा गोडा मसाला होता तो घेतला 1 चमचा आणि 1 चमचा धना पावडर। म्हणजे घरातील रेग्युलर मसाले वापरून सुद्धा तुम्ही हे वांग बनवू शकता। आणि 1 चमचा हळद पावडर आणि चवीनुसार टाकूया मीठ। आणि आता हा मसाला जो आहे ज्यामध्ये थोडीशी आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर आणि सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि बघा आता फक्त मिक्स केलं आहे की वांग्यासाठी मसाला तयार, म्हणजे अगदी बघा झटपट तुम्ही हा मसाला बनवू शकता। आणि हा मसाला तुम्ही एकदा बनवून 10 ते 15 दिवसासाठी सुद्धा स्टोअर करू शकता, कारण पाण्याचा अंश नसल्यामुळे हा टिकतो सुद्धा। तर चला तर मसाला रेडी आहे। आता आपण जे हे वांगे घेतलेले आहे तर त्याचे हे काटे जे आहे ते काढून घ्यायचे आणि काटे काढल्यानंतर वांग्याचा अर्धा डेट मी कापून घेणार आहे आणि वांग्याचे 4 फोडी करून घेते। म्हणजे असं फोडी नाही करायचे बघा, असे काप करून घ्यायचे ज्याच्या करून आपल्याला याच्यामध्ये मसाला भरता आला पाहिजे। तर त्या मसाला भरण्या अगोदर आपण 1 चिमूटभर सगळ्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे वांग्याची चव ही छान लागते भाजी खाताना। तर चला तर मीठ टाकून झाल्यानंतर जेवढा भरता येईल तेवढा मस्त असा मसाला भरून घ्यायचा वांग्यामध्ये। आता 2 माणसांसाठी मी 4 वांगे घेतलेले आहे। तर चला आता हा मसाला भरून घेऊया अगोदर। तर याआधीसुद्धा आपण काळ्या मसाल्याचे वांगं पाहिले, हिरव्या मसाल्याचे वांगं पाहिले, वांगं फ्राय पाहिले, वांग्याचं भरीत पाहिले, वेगवेगळ्या वांग्याच्या रेसिपी पाहिलेल्या आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते पाहू शकता। तर चला आता वांग्यात मसाला बघा भरून झालेला आहे। तर चला आता आपण शिजवून घेऊया। मस्त असा मसाला आपण बघू शकता भरून घेतलेला आहे। तर चला कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये मी 4 चमचे टाकते तेल आणि तेल गरम झालं की आपण देऊया फोडणी। आता याच्यामध्ये दिली आहे कढीपत्त्याची फोडणी आणि 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आणि बारीक चिरलेले 1 कांदा घेतला आहे मीडियम आकाराचा। आता कांदा जो आहे ना तो छान लालसर परतून घ्यायचा आहे स्लो गॅसवरती। तर पाहू शकता कांदा छान असा परतून झाला की आता आपल्याला काय करायचं आहे बघा, मस्त अशी भरून घेतलेली जी वांगी आहेत ना ती आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हा राहिलेला मसालासुद्धा आपण टाकणार आहे। तर चला आपण सगळ्यात अगोदर आपण टाकूया भिजवलेली चण्याची डाळ। चण्याची डाळ मात्र 1 तासभर आधी भिजवा, म्हणजे ती व्यवस्थित भिजते। आता हे मिक्स करून घेऊया आणि अगोदर आपण तेलावर तसे छान परतून घेऊया। राहिलेला मसालासुद्धा लगेच आपण टाकून घेऊया। आता हे परतून घेऊया। तर पहा मस्त असं डाळ वांगं अगदी पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल आणि चवही मस्त जबरदस्त लागते। तर चला शिजण्यासाठी आता याच्यामध्ये मी घेतलेलं आहे 1.5 ग्लास पाणी। आता ही भाजी मी जास्त सुक्की नाही करणार आहे, जास्त पातळ थोडीशी थपथपीत करणार आहे, जेणेकरून चपाती
चपातीसाठी खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकता किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. बघा अशी एक उकळी घ्यायची अगोदर फास्ट गॅसवर. एक उकळी आली की मग काय करायचं आहे, जे वांगे आहेत ना तर ते असे पलटून घ्यायचे, कारण आपण तेलात परतलं होते आणि तेलात परतलेला भाग काय होतं की पटकन शिजत नाही, त्यामुळे असे पलटून घ्यायचे. आणि आता काय करायचं आहे, गॅस जो आहे स्लो ठेवायचा आहे आणि आता झाकण ठेवून वांगं शिजवून घ्यायचं आहे. तर चला, तर मध्ये आपण झाकण काढून काय करायचं आहे की वांगे जे असे पलटायचे आणि जेणेकरून वांगे जे आहे ना व्यवस्थित सगळीकडनं शिजतील, कच्चे राहणार नाही, काही नाही. अजून वांगे शिजलेलं नाही आहे, त्याच्यामुळे पुन्हा आपण झाकण ठेवूया. तर पाहू शकता बघा, आता आपले वांगे जे आहे ना शिजलेले आहे व्यवस्थित असे. आणि बघा मस्त असं हे डाळ वांगं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. अगदी आता हे मी भाकरीसोबत खाणार आहे, त्यामुळे भाकरीसोबत वांग्याची चव तुम्हाला माहिती असेल किती छान लागते. आणि तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही डाळ वांग्याची भाजी नेऊ शकता. खायला मस्त चटपटीत, झणझणीत आणि नेहमीपेक्षा वेगळं ही डाळ वांग्याची भाजी तुम्हीसुद्धा ट्राय करा. तर हे बघा मस्त अशी चमचमीत डाळ वांग्याची भाजी झालेली आहे. तर तुम्हालासुद्धा अशी डाळ वांग्याची भाजी खायला आवडते का, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे वांग्याची भाजी कोणकोणत्या प्रकारे बनवतं हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर पाहू शकता चमचमीत आणि झणझणीत, अगदी नेहमीपेक्षा ना एक भाकरी जास्तच खाल्ली की छान ही डाळ वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली का, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.